स्नेहा, स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे होळी। तुम्हा सर्वांना आधी माझ्या युट्यूब फॅमिलीला होळी पौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा। तर दुपारचे जेवण वगैरे सगळे आमचे आवरले आणि आता चालू संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, कारण होळीचा नैवेद्य पूर्ण करायचा आहे। त्यामुळे मग आता डाळ वगैरे शिजवून घेतल्या, आता याच्यामध्ये गुळ वगैरे घालून पुरणाचं पुरण करायचं आहे। तर इथं कटाच्या आमटीसाठी डाळीचं पाणी येळवणी काढून घेतलेले आहे। तर अशी काहीशी माझी तयारी चालू आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू स्किप न करता बघा, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। संध्याकाळी पूजेचा वगैरे आपला व्हिडिओ पुढे बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। सो फ्रेंड्स, आता पुरणाची तयारी झालेली आहे, म्हणजे डाळ गुळामध्ये शिजवून घेतलेली आहे। वेलदोड्याची पूड वगैरे टाकली। तर आता वाजलेले आहेत 2:30 वाजायला आलेत। तर चला, आता माझी तयारी चालू झालेली आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। हॅलो आता मी इथे खेळत बसला आहे। इथे खेळत बसलं। तुला काय करायला? आता काय करायला? आमचा खेळायला। मी जाऊ मी जाऊ काय? तसं ओरडायचं नसते हरणं। मार दादाला तसं ओरडायचं नाही, दोघं लय मस्तीखोर आहेत। मस्ती काय शाळा आहे? मस्ती आहे होय काय? गुड बॉय नाही का तुम्ही दोघं? आम्ही बॅड बॉल आहे। बॅड बोलायचा? हा बॅड बॉल आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। तर त्या भावांचा बाहेरच्या खोलीमध्ये दंगा चालू होता। अथर्वला खेळवत होता अर्णव, त्यामुळे मग मला जास्त काही असं टेन्शन वाटलं नाही। तर म्हटलं ती दोघे खेळतात, तर तोपर्यंत आपण काहीतरी थोडंफार जेवणाची पूर्वतयारी करून ठेवूया, म्हणून मग म्हटलं पुरण रेडी करून ठेवूयात। तर डाळ वगैरे शिजलेली होती, म्हणून मग मी इथं पुरण चाळणीमध्ये घेऊन वाटायला सुरुवात केली। तर बघू शकताय मस्त असं मऊ लुसलुशीत पुरणसुद्धा झालेलं आहे। तर पोळीचा आटा पण सकाळीच आणलेला होता, तर त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळद वापरलेली आहे। तर मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाला खूप छान असं चव येते, त्यामुळे मग मीठ आणि हळद घालून कणिक मऊसर अशी मळून घेतली। तर ती छान अशी मस्त तास 1.5 तास भिजत सुद्धा मी ठेवली आणि त्यानंतर मग पोळ्या वगैरे लाटायला घेतल्या। तर त्याचा सुद्धा पुढे व्हिडिओ आहेत। तर खूप छान तेलाच्या पोळ्या झालेल्या होत्या, खूप दिवसानंतर पोळी केलेली होती। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। सो फ्रेंड्स, आता 3:30 वाजायला आलेले आहेत आणि इथं माझी कणिक मळून झालेली आहे। आता ती चांगली अशी भिजत ठेवते 1 तासभर आणि पुरण पण आपलं रेडी आहे। सो आता दोन्ही रेडी आहे, त्यामुळे आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही आहे। त्यामुळे मग आता पीठसुद्धा चांगलं भिजेल, 1 तासभर भिजेल। त्यानंतर मग 4-5 नंतर मी पोळ्या वगैरे करेन। तर आता थोडंसं काय असेल ते आवरून घेते, कारण अजून कटाची आमटी वगैरे बाकी आहे। तर एकदमच स्वयंपाक चालू करणार आहे। तर चला, थोडीशी रेस्ट करते आणि त्यानंतर मग परत सुरुवात करूया। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। सो फ्रेंड्स, मी हळू बोलते कारण अथर्व झोपलेला आहे आणि आता वाजलेले आहेत 4:30 वाजून गेले। तर इथं आपली कणिक छान अशी मळलेली आहे, भिजले मस्त अशी। तर आता मी करून घेते तेलाच्या पुरणपोळ्या। त्याच्यासाठी गॅसवर मी तवा वगैरे ठेवले, सगळं जे काही असेल ते सामान लागते ते मी घेतलेलं आहे। तर चला, आता मी पुरणपोळ्या करून घेते।
सो फ्रेंड्स, आता 6:15 वाजलेले आहेत आणि माझा टोटली सगळा स्वयंपाक आवरलेला आहे. कटाची आमटी इकडे फोडणी टाकलेला आहे. तर अथर्वसुद्धा लगेच उठला. तर तो झोपला होता, पण वर्गणी मागायला मुलं आलीत आणि त्यांच्या दंग्याने तो लगेच उठला. तर त्याला सांभाळत सगळं पुरणपोळी, भात झाला, कटाची आमटी झाली, बटाटे भाजी झाली. तर आता त्याला मी वरण भात चारणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं घरातला आवरत बसणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर डायरेक्ट होळीचं पूजन करायला गेल्यानंतरच ह्यांनी शूट घेतला. हे पण लवकरच आले होते. तर 8:30 वाजता होळी पेटवायची होती, त्यामुळे मग सगळ्या महिला जमलेल्या होत्या गल्लीतल्या. तर आम्ही पूजन वगैरे केलं, होळीभोवती पाणी वगैरे सोडलं, कोणी दूध असं काहीसं चाललेलं होतं. प्रत्येकांची पुरणपोळीचं नैवेद्य, नारळ वगैरे आलेला होता. तर आम्ही सगळ्यांनी रिंगण करून असं होळीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग होळी पेटवण्यात आली. त्यानंतर नैवेद्य वगैरे होळीला पुरणपोळीचा जो काही आणलेला होता तो सगळा अर्पण केला. तर इथं छोट्या मुली ज्या होत्या गल्लीतल्या त्या सगळ्या शिमग्याचं बोंबलतच होत्या. तर खूप छान वातावरण असं वाटत होतं. तर सगळीजण एक येतच होते, जे कोणी राहिलेले होते ते. तर इथं बघू शकता, मी आता इथं होळीला पुरणपोळीचं नैवेद्य ठेवते तिथे. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी नमस्कार करून वगैरे मग हळदी कुंकू वगैरे महिलांचं झालं. आणि त्यानंतर मग होळी छान अशी पेटली. तर अशा निमित्तानेच आपण सगळीजण एकत्र येतो. तर बघू शकता लहान मुलांचा दंगा तुम्ही. तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाहेर होळीला नैवेद्य वगैरे अर्पण करून घरामध्ये सुद्धा देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. तर आजचा मेनू तुम्ही बघू शकताय. पुरणपोळी मस्त अशा लुसलुशीत झालेल्या होत्या. तर सगळ्यांना खूप आवडल्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि एक व्हिडिओला एक लाईक तुम्ही सर्वांनी करा. तर चला, मी आता इथेच व्हिडिओचा एंड करते. सर्वांना शुभरात्री. बाय बाय.